राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला 30 अटी शर्तीसह परवानगी देण्यात आली। छात्रों की गुंज या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी दिली। कार्यक्रमाच्या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक पुरवण्याची अट, कार्यक्रम वेळेत संपवण्याची आयोजकांना अट घालण्यात आली। नागरिकांना पार्किंगचा त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सुद्धा सूचना यावेळी देण्यात आल्या। तर 30 अटी शर्तींसह या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली। आज राहुल गांधी यांचा पुणे दौऱ्यादरम्यान छात्रवृत्ती या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। अखेर या कार्यक्रमाला परवानगी मिळाली। नागरिकांना पार्किंगचा त्रास होणे यासह अन्य एकही महत्त्वाचे मुद्दे 30 अटी शर्तींसह आता राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली। तर अटी काय पाहूया। मर्यादेपेक्षा जास्त नागरिकांना कार्यक्रमासाठी प्रवेश नको ही पहिली अट आहे। स्टेज मंडप मान्यताप्राप्त व्यावसायिकांकडूनच तयार करून घ्यावा। पुरुष आणि स्त्रियांची आसन व्यवस्था वेगवेगळी करावी। स्टेज मजबूत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घ्यावे। सर्व विभागाच्या परवानगी तसेच ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करावे। नागरिकांना कार्यक्रमाला येण्या जाण्याकरता 4 दरवाजे करावे। आयोजकांनी स्वयंसेवकांचा समावेश करावा, ज्यात जास्तीत जास्त महिला स्वयंसेवक असावेत। योग्य त्या प्रकाश योजना, आग प्रतिबंधक साहित्य, नागरिकांसाठी पिण्याचे पाणी व प्रसाधनगृहाची पुरेशी व्यवस्था यावेळी करावी। कार्यक्रम वेळेत सुरू करून वेळेतच संपवण्याचे बंधन आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी। ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी। कार्यक्रमाला येणाऱ्या वाहनांकरिता आवश्यक त्या पार्किंगची सोय करावी। कार्यक्रमाच्या सीसीटीव्ही कॅमेरा कार्यप्रणाली कार्यान्वित करावी। परिसरातील ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही। कार्यक्रमात आक्षेपार्ह प्रतिमा, चित्रे, बॅनर्स लावू नये। हायलाइट्सचे फोकस आकाशात सोडण्यात येऊ नये। विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी। एअरपोर्ट अथॉरिटी, सीआयएसएफ यांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन करू नये। कार्यक्रमाच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे फोटोग्राफी करू नये। धार्मिक भावना दुखावली जाणार नाही त्याची सर्व जबाबदारी ही आयोजकांवर राहील। कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घ्यावी। कार्यक्रमाच्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा वेळेत पोहोचण्याकरिता राखीव रस्ता उपलब्ध ठेवा। बेकायदेशीर कृत्य आढळून आल्यास कार्यक्रम कोणत्याही वेळी रद्द करण्यास आयोजकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे। राहुल गांधींच्या कार्यक्रमात पोलिसांच्या भरमसाठ अटी आहेत। प्रवेशद्वारावर महिलांच्या चेकिंगकरिता महिलांचीच नेमणूक करण्यात आली। कार्यक्रमाच्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थाचा वापर करू नये। कार्यक्रमाच्या ठिकाणी येणारे व्हीआयपी व आयोजक कमिटी सदस्य यांना प्रवेशिकेशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये। सदरची ना हरकत हे वाहतूक विभागाची परवानगी मिळाल्यानंतर ग्राह्य धरण्यात येईल। कार्यक्रमाच्या ठिकाणच्या जागेवरून वाद निर्माण झाल्यास त्याच क्षणी नाहरकत परवाना हा रद्द करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।